8 मार्च जागतिक महिला दिवस म्हणून जगभर साजरा करण्यात येतो। महिलांना न्याय, समानता, शिक्षण मिळावेकरिता मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे मोठ्या प्रमाणावर महिला दिवस साजरा करण्यात आला। यावेळी कर्तृत्ववान महिलांना प्रमाणपत्र देऊन त्यांचे गौरव करण्यात आले। धन्यवाद मॅडम। ए भाई मध्ये नको येऊ ना आता। राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकरांचा जय हो, राष्ट्रमाता जिजाऊंचा जय हो, सावित्रीबाई फुलांचा जय हो। 1 मिनिट हलू नका। माता रामाईचा जय हो। महिला दिनानिमित्त कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती लाभली। काय शुभेच्छा द्याल जागतिक महिला दिनाच्या? जगाच्या पाठीवर महिलांच्या असलेल्या संपूर्ण प्रगतीमध्ये आज जागतिक महिला दिनामध्ये त्यांचा सुद्धा सर्वात महत्त्वाचा असलेला हिस्सा हा आता दिसायला लागला आहे। त्यांना मिळालेल्या संपूर्ण सवलती आणि अधिकारामध्ये महिला सुद्धा पुरुषांच्या बरोबरीला काम करण्याच्या पात्रतेमध्ये आपल्या सर्व क्षेत्रामध्ये आहेत। ते आज महिला दिनानिमित्त लक्षात आलेले आहे आणि महिलांमध्ये शिक्षणाचं त्यांच्याकडे असलेल्या बऱ्याचशा प्रमाणामध्ये अंधश्रद्धेचं प्रमाण कमी झालं, शिक्षण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। आणि या महिला जागतिक दिनानिमित्त ज्या महिला आता सुशिक्षित होऊन इथं आल्या हे पाहून ही प्रगती चांगल्या प्रकारे चालू आहे आणि महिलांच्या संरक्षणाचं, त्यांच्या विकासाचं, त्यांच्या आरोग्याच्या ह्या बाबीवर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या व्याख्यानं झाले, काम झालं, तसं सुधारणा होईल आणि त्या पद्धतीने महिलांचा दिनाला आमच्या परिवर्तन एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं प्राचार्य गुरुजीच्या वतीनं आमच्या शुभेच्छा। हा कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी आमच्या कॉलेज पण आहे। सर, आज देशभरात जागतिक महिला दिन मनवला जातो। भारत हा पुरुष प्रधान संस्कृतीचा देश आहे। भारतात महिलांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालंय का? काय वाटतं? खरं पाहिलं तर भारतीय संविधानामध्ये दिलेल्या अधिकारामध्ये असलेल्या आजच्या स्थितीला महिलांना पूर्णपणे स्वातंत्र्य देण्याच्यासाठी चालू आहे। काय कमी जास्त प्रमाणामध्ये थोड्या काहीतरी अंमलबजावणीत होत असेल, पण लोकशाहीच्या या प्रक्रियेमध्ये महिलांना खांद्याला खांदा लावून काम करण्याचं आणि त्यांना स्वातंत्र्य देण्याचं आपल्या भारतामध्ये चांगल्या प्रकारे काम चालू आहे आणि हे संविधानाची असलेली ही भूमिका आपल्या संपूर्ण असलेल्या देशामध्ये चांगली राबवली जाते असे निदर्शनात येत आहे। सर, आपल्याकडे फक्त अशी ओरड होते महिलांमधून, खास करून महिला वर्गाकडून, तर महिलांना फक्त दाखवण्यापुरतं स्वातंत्र्य दिलं गेलेलं आहे। जागतिक महिला दिन आहे, काय खरं आणि काय खोटं, काय सांगा? सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मी डॉक्टर प्रशांत कुमार वनंजे, प्राचार्य महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय जालना च्या वतीनं सर्व महिलांना जगातील शुभेच्छा देतो। आणि आज जो या ठिकाणी जो कार्यक्रम या ठिकाणी महिला दिनानिमित्त आमचे विद्यार्थी राजकुमार कांबळे व त्यांचे दाम्पत्य आणि BEd महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर, राजे शाहू कला वाणिज्य महाविद्यालय हिंगोली आणि महामाया आधार संस्था आणि महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय यांच्या विद्यमाने हा या ठिकाणी आज कार्यक्रम घेण्यात आला। तर तुम्हाला आपण जे प्रश्न विचारला त्याबद्दल सांगतो की आज पण सध्या परिस्थिती महिलांच्या वतीमध्ये खूप चांगली आहे। आज देशाचा राष्ट्रपती महिला आहेत, ते पण अनुसूचित जमातीचे आहेत आणि अशा प्रकारचं जे आज प्रशासनामध्ये चालू आहे त्याच्यामध्ये महिलांना चांगला अधिकार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा चांगला अधिकार या ठिकाणी दिलेले 50% वर आरक्षण देऊन महिलांना अनेक निर्णय प्रक्रियेमध्ये सामील करून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी शासनाच्या वतीने होत आहे आणि याच्यापेक्षा जास्त आणखी थोडस चूल आणि मूल पूर्त मर्यादित न राहता महिलांनी उद्योग, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक सगळ्या क्षेत्रामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि सगळ्यात पुढे आले पाहिजेत असं मला या ठिकाणी आवडतं आणि मला या ठिकाणी बोलावंसं वाटते। तसेच मी महाविद्यालयाचा प्राचार्य या नात्याने सांगतो की आमच्या महाविद्यालयाची संख्या आहे 120 विद्यार्थ्यांची संख्या। त्याच्यामध्ये मला गर्वाने सांगू इच्छितो की आमचे सचिव साहेब ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण साहेब या ठिकाणी बसलेले आहेत। त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही 120 पैकी जवळपास 70 ते 75% म्हणजे विद्यार्थिनी मुली घेतो आणि मुलांचं प्रमाण कमी आहे। त्यामुळे मुलं येत नाही असं नाही, मुली जास्त प्रमाणात आमच्याकडे शिकतात। आताच बघितलं असेल अनेक महिलांच्या मुलींना पुरस्कार या ठिकाणी दिलेले आहे। आज जी मुलगी आमच्याकडे आम्रपाली साबळे नावाची मुलगी जी आज भाषण करून गेली की दारू बंदीचा एक प्रोग्राम म्हणजे तिनं बीड शहरामध्ये केलेले आहे। अशा प्रकारची प्रेरणा आमच्या महाविद्यालयातून घेऊन आमचे विद्यार्थ्यांनी घडतात
याचा मला सार्थ अभिमान आहे. यापुढे पण आमच्या महाविद्यालयाच्या वतीने महिलांच्या बाबतीमध्ये जेवढे काही योगदान देता येईल किंवा जेवढे त्यांना मदत करता येईल ते नक्कीच आम्ही करू. या ठिकाणी सर, आपण विचारवंत आहात, अभ्यासक आहात. यस. आता आपण जसा उल्लेख केला, महिला राष्ट्रपती पदापर्यंत भारतामध्ये गेल्या, पण महिलांवर अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होते, कमी होण्याचं पण नाव घेत नाही. कसं बघायचं या घटनेचे? नक्कीच आपला प्रश्न एकदम योग्य आहे. अत्याचार वाढलेले आहेत. बाल महिलांच्या म्हणजे बालिकांचं लग्न होत आहे अनेक ठिकाणी, बाल विवाह होत आहेत. हे जास्त प्रमाणात बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून येते. त्याच्यासाठी शासनाच्या वतीने अनेक कार्यक्रम या ठिकाणी राबवत आहेत. ते फक्त कार्यक्रम राबवणे नुसते किंवा भाषणामध्ये बालविवाह रोखले पाहिजे किंवा अत्याचार रोखले पाहिजे असे नाही, ते कृतीमधून आले पाहिजेत. आणि याच्यासाठी जास्तीत जास्त पुरुषांनी मदत केली पाहिजे महिलांपेक्षा. आणि ह्या महिलांवरचे जे अन्याय अत्याचार होतात ते एकदम कमी प्रमाणात झाले पाहिजे किंवा अन्याय अत्याचार झालेच नाही पाहिजे. आपण पुरोगामी जिजाऊंच्या रमाईच्या राज्यामध्ये आपण या ठिकाणी राहतो, तर नक्कीच या ठिकाणी महिलावर अत्याचार झाला नाही पाहिजे. सावित्रीबाई फुल्यांचं नाव या ठिकाणी मी जाणीवपूर्वक घेतो. सावित्रीबाई फुल्यांची क्रांती महिलांच्या शिक्षणाच्या बाबतीत उन्नती केली, त्या शिक्षणाचंच फलित आज एवढे महिला या ठिकाणी. सर, दुसरा प्रश्न, महिला सुरक्षा कायदा कडक केला पाहिजे का? नक्कीच केला पाहिजे. महिलांचे कायदे या ठिकाणी थोडस कमी पडतात. त्या कायदे आहेत पण त्याचे इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित नाहीये. त्याच्या इम्प्लिमेंटेशनवर त्याच्या कृतीवर भर दिलं पाहिजे असं मला वायदा करताना आताच्या सध्याच्या ज्या परिस्थितीत आहेत, ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जे वाईट प्रवृत्ती वाढीस लागलेली आहे, त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक मुलींना फसवण्याचं काम या ठिकाणी होत आहे. त्यासाठी जास्तीत जास्त अशा प्रकारचे काम सोशल मीडिया बाबतीचे जास्तीत जास्त कायदे आणून या कार्याला आपण पर्यंत दिलं पाहिजे असं मला वाटतं. सर, जिजाऊ रमाई ज्योताईच्या लेकींना काय शुभेच्छा द्याल? प्रथमतः सर्वांना जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आम्ही ॲनिमिया फ्री इंडिया असं एक राबवतो. त्याच्यापैकीच ॲनिमिया मुक्त कुंभेपळ इथे आम्ही प्रोजेक्ट सुरू आहे आणि ॲनिमिया मुक्त करतोय. तसंच हा कार्यक्रम ॲनिमिया छत्रपती संभाजीनगर कसं होईल याच्यावर आम्ही जास्त हे करतो की ॲनिमियाची खूप भयंकर परिस्थिती आहे. त्याच्यावर आम्हाला याच्या संदर्भातून या कार्यक्रमाच्या संदर्भात हेच एक मेसेज द्यायचं की ॲनिमिया मुक्त छत्रपती संभाजीनगर झालाय. ॲनिमिया मुक्त संभाजीनगर करत असताना स्त्री अत्याचार मुक्त महाराष्ट्र व्हावा असं आपल्याला वाटत नाही? हो, व्हायलाच पाहिजेत आणि गव्हर्नमेंट त्याच्यावर चांगल्या प्रकारे काम पण करत आहे. सर, आपण अभ्यासक आहात, जाणते आहात, स्त्री अत्याचारावर वाढायची कारण काय वाटतं? महिला ती इतक्या जागृत नाहीत, पण ते आता कमी जागरूक नाहीत, पण आता भरपूर याच्यात जागरूकता त्यांच्या